रामकृष्ण हरी संत कान्होराज महाराज पालखी सोहळा हा पालखी सोहळा फलटण पूर्व भागातून जातोय आणि या पालखी सोहळ्याचे 51 वर्ष आहे। आणि विशेष करून या पालखी सोहळ्यामध्ये आपल्या सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख आदरणीय पिंगळे साहेब यांचे वडील सुद्धा या वारीमध्ये पायी प्रवास करतात। संत कान्होराज महाराज पालखी सोहळ्याचे जे प्रमुख आहेत आपण त्यांच्याशी या पालखीबद्दलची माहिती घेऊयात। जय हरी महाराज, काय सांगाल? संत कान्होराज पालखी सोहळा हा 51व्या वर्षी पदार्पण करतोय आणि याबद्दल आपण काय सांगू शकताय? श्री संत कान्होराज महाराज पालखी सोहळा 51व्या वर्षात ही वारी चालू आहे। आणि ही वारी चालू असताना ही वारीची जी परंपरा आहे वाडवडिलांनी घालून दिली त्या परंपरेचा पायीक म्हणून आम्ही सर्वजण ही वारी करत असतोय। ही वारी करत असताना अध्यात्माबरोबर म्हणजे सामाजिक जीवन उंचावण्यासाठी देखील आमच्या वारीतून प्रयत्न होत असतो। तशा प्रकारचे फ्लेक्स आमच्या गाड्यांना लागलेले आहेत की माणसाचं जनजीवन त्यांचं भवितव्य चांगल्या प्रकारचं घडलं पाहिजे, उद्याची चांगली पिढी घडली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं हिंदू धर्माचं संरक्षण संवर्धन करण्याचं काम कोणी करत असेल तर हा वारीचा जो धर्म आहे, ही जी ज्ञानेश्वर माऊली असतील, तुकाराम महाराज असतील, कान्होराज महाराज असतील, खऱ्या अर्थानं सगळ्यांना एकत्रित घेऊन इथं कुठली जात नाही, कुठलं पंथ नाही, कुठलं वय नाही, कुठलं भेद नाही, कोणी स्त्री पुरुष सगळे एक समान आणि एका वागणुकीने एका विचाराने चालणारं खऱ्या अर्थानं वसुदेव कुटुंबकची परंपरा, हिंदू राष्ट्र बनण्याची परंपरा आणि खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये बंधुप्रेम जागृत करण्याची जी शिकवण आहे, एकमेकांच्या सहविचारानं जे जगण्याचा जो संकल्प आहे, अखिल मानव जातीला ज्यांनी विश्व कल्याणाचा संदेश दिला त्या ज्ञानेश्वर माऊलींची शिकवण ही विश्वाला तारणारी शिकवण आहे। आणि ही परंपरा आपल्या महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्यात संत तुकाराम असतील, संत माऊली असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, संत कान्होराज महाराज असतील, आपल्या जिल्ह्याचं वैभव आहे। आणि ह्या सगळ्या पुणे जिल्ह्यातून या पालख्या त्याच्यामध्ये पुणे जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, खास करून सातारा जिल्ह्यामध्ये जास्तीची जी वारकऱ्यांची सेवा आहे ती अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी केली जाते आणि चांगल्या प्रकारची प्रेम भावना या गावामधून आम्हाला ती पाहायला मिळते। वारीची परंपरा या ठिकाणी असताना सातारा जिल्ह्याचे SP आदरणीय निखिल कुमार पिंगळे साहेब यांचे वडील आमचे ट्रस्टी आहेत, ते नेहमी या ठिकाणी येत असतात। आताही आज ते दुपारी या ठिकाणी सपत्ती सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित राहणार आहे। मानवतेच्या कल्याणाची, विश्वशांतीची संदेश देणारी परंपरा जर कोणत्या मार्गातून चालत असेल तर ती वारीच्या मार्गातून चालते आणि वारी हाच खऱ्या अर्थानं जीवन उद्धाराचा मार्ग आहे। कलियुगामध्ये किंवा आताच्या ज्या धावपळीच्या आधुनिक भौतिक जगामध्ये एक शांतीचा संदेश आणि एक आध्यात्मिक ऊर्जा ज्याच्यामधून मिळते, मनाला समाधान जे मिळते, ती खरी वारी हा एक म्हणजे पर्वकाळ आहे। आणि या पर्वकाळामध्ये आपण ज्या वेळेला वारीमध्ये समाधान म्हणजे ज्याच्यामध्ये सामील होतो त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आपल्याला आनंद मिळतो। हे वारीचं तुमचं 51 वर्ष आहे। तुम्ही याच्या अगोदर किती वर्ष पायी वारी करताय? मला आता माझं 25 वर्ष या वारीमध्ये आहे। या ठिकाणी पवारवाडीकरमध्ये या ठिकाणी पवारवाडीमध्ये मुक्कामाला आज या ठिकाणी 25 वर्ष या पवारवाडीमध्ये आम्ही मुक्काम करतोय आणि अतिशय उत्तम असे बडदास्त, उत्तम असं स्वागत, रांगोळीच्या पायगाड्या असतील, पालखीला सामोरं जाणं असेल किंवा छोटे मोठे सर्व वारकरी भाविक या गावचे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणारी सर्व लोक या पालखीला सामोरे येतात आणि अतिशय आनंदानं पालखी सोहळ्याचं स्वागत करतात। महाराज एक सांगा की या ठिकाणून तब्बल 8 किलोमीटरवरती संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा जातोय। इथून बरोबर 8 किलोमीटर धर्मपुरी किंवा बरड इथं संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा जातोय आणि त्याच्याबरोबर या मध्यवर्ती भागातून तुम्ही जात असताना सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमा हद्दीवरती ही गाव आहेत आणि या गावामध्ये जे तुमचं स्वागत होतंय याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तसं पाहिलं तर श्री संत कान्होराज महाराज आदरणीय म्हणजे आपल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पेक्षा मोठे होते, त्याच्यामुळे ते काका म्हणायचे। आणि संत कान्होराज महाराजांनी या चारही भावंडांचा अडचणीच्या काळामध्ये सांभाळ करून त्यांना मार्गदर्शन केलं, त्यांना दिशा दिली। ज्या वेळेला माऊलींची समाधीची वेळ होती आणि कान्होराज महाराज उपस्थित नव्हते, माऊलींनी सांगितले की काका आल्याशिवाय माझी समाधी लागणार नाही।
त्यांना बोलावून त्यांची कीर्तन सेवा त्या ठिकाणी संपन्न झाली आणि तो मान आज तागायत म्हणजे अव्याहतपणे चालू आहे. एक अधिकारी पुरुष म्हणून ज्या वेळेला त्यांची संत मांदियाळीमध्ये गणना होते आणि खऱ्या अर्थाने एका बाजूला तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आहे, एका बाजूला माऊली महाराजांचा पालखी सोहळा आहे आणि त्याच्यामधून आमचा कानराज महाराजांचा पालखी सोहळा मार्गोत्सव होत असतो. दोन्ही बाजूला दोन संत आहे आणि अधिकारवाणीने संत कानराज महाराज त्या दोन्ही संतांच्या मांदियाळ्यांच्या पालख्यांच्या मधून प्रवास करीत आहेत.